नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शर्मिला साळवे आपणा सर्वांचे शर्मिलाज डिजिटल बी.एड या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी.एड सेमिस्टर फर्स्टमधील अंडरस्टँडिंग डिसिप्लिन अँड सब्जेक्ट या पेपरमधील अत्यंत महत्त्वाचे MCQ एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. संपूर्ण विषयाची तयारी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची करण्याचा माझा प्रयत्न आहे. पहिला प्रश्न आहे, प्राचीन काळी म्हणजे ग्रीक संस्कृतीच्या काळात टिंबटिंब ही एकमेव विद्याशाखा होती. तर त्याचं बरोबर उत्तर आहे तत्वज्ञान. तत्वज्ञान हीच एकमेव विद्याशाखा होती. याच्यातूनच पुन्हा मग भाषा, गणित, साहित्य अशा वेगवेगळ्या शाखा निर्माण झाल्या किंवा वेगळ्या झाल्या. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, टिंबटिंब ही विद्याशाखा पूर्णतः मानवरचित विद्याशाखा आहे. तर मानवरचित विद्याशाखा कोणती आहे? तर गणित. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब ही सर्वप्रथम तत्वज्ञानापासून विलग झालेली ज्ञानशाखा आहे. तर तत्वज्ञानापासून पहिल्यांदा जर कुठली शाखा विलग झाली असेल तर ती आहे गणित. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विज्ञान या शब्दाची उत्पत्ती सायंटिया या टिंबटिंब शब्दापासून झालेली आहे. तर त्याची उत्पत्ती लॅटिन शब्दापासून झालेली आहे. बऱ्याचदा टिंब म्हणजे एखादा शब्द कुठल्या भाषेतून उत्पन्न झालेला आहे असा प्रश्न असतो. त्याच्यामुळे सायन्स ह्या शब्दाची उत्पत्ती लॅटिन शब्दापासून झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सायंटी या शब्दाचा अर्थ टिंबटिंब आहे. तर सायंटी या शब्दाचा अर्थ काय आहे? तर माहीत असणे किंवा जाणून घेणे. पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक शास्त्र ही एक टिंबटिंब शाखा आहे. तर नैसर्गिक शास्त्र आपल्याला माहिती आहे की विज्ञान शाखा आहे. निसर्गशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र ह्या ज्या शाखा आहेत त्या कशाच्या शाखा आहेत? तर त्या विज्ञानाच्या शाखा आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खगोलशास्त्र ही टिंबटिंबची उपशाखा आहे. तर विज्ञानातली शाखा ही नैसर्गिक शास्त्र आहे आणि खगोलशास्त्र ही नैसर्गिक शास्त्राची उपशाखा आहे. बघा इथं कळेल तुम्हाला की विज्ञानाची शाखा कुठली? तर नैसर्गिक शास्त्र. आणि नैसर्गिक शास्त्राची उपशाखा कुठली? तर खगोलशास्त्र. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब विद्याशाखेला सर्व शाखांची केंद्रीय शाखा म्हणतात. प्रश्न काय आहे? केंद्रीय शाखा. तर रसायनशास्त्र ही सर्व शाखांची केंद्रीय शाखा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, टिंबटिंब यांनी खगोलशास्त्रातील कृष्णविवरासंबंधीचे संशोधन महत्त्वाचे मानले जाते. कुणाचे संशोधन जे कृष्णविवरासंबंधी आहे ते महत्त्वाचे मानले जाते? तर उत्तर आहे जयंत नारळीकर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब रोजी रशियाने स्पुटनिक 1 हा पहिला उपग्रह अवकाशामध्ये सोडला. तर 4 ऑक्टोबर 1957 रोजी. बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो. स्पुटनिक 1 पहिला उपग्रह अवकाशात सोडलेला आहे तो कधी? 4 ऑक्टोबर 1957. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा, की शैक्षणिक प्रकल्पासाठी टिंबटिंब या उपग्रहाचा प्रामुख्याने वापर केला जातो. तर एज्युसॅट या उपग्रहाचा प्रामुख्याने शैक्षणिक प्रकल्पासाठी वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे, मॅथमॅटिक्स हा शब्द टिंबटिंब भाषेतून आलेला आहे. तर तो ग्रीक भाषेतून आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, टिंबटिंब ही भाषा सर्व भाषांची जननी आहे. मगाशी प्रश्न होता कोणती शाखा केंद्रीय शाखा म्हणून ओळखली जाते आणि हा प्रश्न काय आहे? सर्व भाषांची जननी. तर कुठली आहे? संस्कृत ही भाषा सर्व भाषांची जननी आहे. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांना भारतीय व्याकरणाचे आद्य प्रवर्तक मानले जाते. तर त्याचं उत्तर आहे पाणिनी. आता तुम्हाला प्रश्न पडेल की या विद्याशाखामध्ये भाषांचं संबंध कसं काय आहे? तर आपल्या युनिटमध्ये भाषेशी समन्वय विविध विद्याशाखांचा भाषेशी समन्वय काय आहे या अंतर्गत हे सगळे पॉईंट्स येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जॉन डुई यांनी टिंबटिंबला महत्त्व दिले. जॉन डुईनी कशाला महत्त्व दिलेलं आहे? तर कृतीतून शिक्षणाला. पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांनी टिंबटिंब शिक्षण पद्धतीवरती भर दिला. तर महात्मा गांधी यांनी मूलोद्योगी शिक्षण पद्धतीवरती भर दिलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात, 3H ही संकल्पना टिंबटिंब यांनी मांडली. 3H ही संकल्पना कोणी मांडलेली आहे? तर महात्मा गांधी यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. 3H म्हणजे काय?
तर हेड, हर्ट अँड हँड. हेड, हर्ट अँड हँड म्हणजे फक्त डोक्याचाच नाही तर हृदयाचा आणि विशेषतः हाताचा. म्हणजे मूलोद्योगी शिक्षण हे कृतिशीलतेवरती भर देतं. म्हणून हेड, हर्ट अँड हँड या तिन्ही संकल्पनांचा विकास शिक्षणातून झालेला पाहिजे. म्हणून 3H ही संकल्पना गांधीजींनी मांडलेली आहे किंवा सुचवलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब साली गणित विषय अभ्यासक्रमातील एक अनिवार्य विषय बनला. म्हणजे गणित अनिवार्य कधीपासून झाला तर 1972 सालापासून. इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, समजून घ्या. पुढचा प्रश्न आहे, भारताने टिंबटिंब नावाचा उपग्रह 22 सप्टेंबर 2015 रोजी अवकाशात सोडला. हा संपूर्ण भारतीय बनावटीचा उपग्रह आहे. तर पूर्णतः भारतीय बनावटीचा उपग्रह, तोही 22 सप्टेंबर 15ला जो अवकाशात सोडला त्याचं नाव काय आहे तर ॲस्ट्रोसॅट. हा उपग्रह पूर्णतः भारतीय बनावटीचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 13 एप्रिल 1975 रोजी भारताने रशियाच्या सहकार्याने टिंबटिंब हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला. तर 75ला जो सोडलेला आहे रशियाच्या सहकार्याने उपग्रह भारताने, तो आहे आर्यभट्ट. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, विद्याशाखा हा शब्द मूळ लॅटिन शब्द टिंबटिंबपासून तयार झालेला आहे. तर विद्याशाखा हा जो शब्द आहे तो मूळतः कुठला आहे तर लॅटिन आहे. आणि या शब्दाची उत्पत्ती कुठल्या शब्दापासून झालेली आहे तर डिसिप्लस या शब्दापासून झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये ग्रामीण व दुर्गम भागात शिक्षणाच्या प्रसारासाठी टिंबटिंब उपग्रह वापरला जातो. ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील शिक्षणाच्या प्रसारासाठी एज्युसॅट हा उपक्रम राबवला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब तंत्रज्ञानामुळे दूरसंचार क्षेत्र अधिक गतीनं विकसित झालेलं आहे. तर कशाच्या तंत्रज्ञानामुळे तर ऑप्टिकल फायबरच्या तंत्रज्ञानामुळे दूरसंचार म्हणजे टेलिकम्युनिकेशन जी फॅकल्टी आहे ती डेव्हलप झालेली आहे ती ऑप्टिकल फायबरमुळे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शिक्षणशास्त्र विषय हा टिंबटिंब शाखेत येतो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, तर तो आंतरविद्या शाखेमध्ये येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांनी एकसमान अभ्यास पद्धती सुचवली ज्यातून शाखीय दृष्टिकोनाची निर्मिती झाली. हा सुद्धा अत्यंत व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. VIMP प्रश्न म्हणू शकतो आपण त्याला. एकसमान अभ्यास पद्धती कुणी सुचवलेली आहे तर जीन पियाजे यांनी एकसमान अभ्यास पद्धती सुचवली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, रॉजर बेकन यांच्या मते कोणता विषय सर्व शास्त्रांची गुरुकिल्ली व प्रवेशद्वार आहे. तर रॉजर बेकनचं मत इथं विचारलेलं आहे. तर त्यांच्या मतानुसार कोणता विषय हा सर्व शाखांची गुरुकिल्ली मानला जातो किंवा प्रवेशद्वार मानला जातो तर गणित. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्लेटो यांनी आपल्या टिंबटिंब ग्रंथामध्ये शिक्षणविषयक विचार मांडलेले आहेत. प्लेटोंचे विचार, शैक्षणिक विचार कुठल्या ग्रंथात आहेत, रिपब्लिक ग्रंथामध्ये त्यांनी आपले शैक्षणिक विचार मांडलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, केवळ साक्षरता म्हणजे शिक्षण नव्हे असे टिंबटिंब यांनी म्हटलेले आहे. साक्षरता म्हणजे शिक्षण नाही, म्हणजे संख्यांचा फुगवटा असेल म्हणजे शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचलं असा त्याचा अर्थ नाही, असं कोणी म्हटलेलं आहे तर महात्मा गांधी यांचं हे स्टेटमेंट आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रत्येक ज्ञानशाखा स्वतंत्र न मानता ज्ञानाची सलगता, समवाय, अखंडत्व तयार करण्यासाठी पाहिजे ही भूमिका टिंबटिंब यांची होती. तर कुणाची भूमिका होती, जॉन डुई यांची ती भूमिका होती. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तत्वज्ञानाच्या साहाय्याने विविध शस्त्रक्रिया करणे शक्य झालेले आहे. कोणत्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तर लेझर तंत्रज्ञान आपल्याला माहिती आहे. दुर्बिणीच्या साहाय्याने जी शस्त्रक्रिया केली जाते त्याच्यातून ते शक्य झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया, विद्याशाखा हा शब्द मूळ लॅटिन शब्द टिंबटिंबपासून तयार झालेला आहे. म्हणजे परत आपण त्याच पेजवरती आलो. पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब हा देश सांस्कृतिक समाज म्हणून ओळखला जातो. तर कोणता देश हा सांस्कृतिक समाज म्हणून ओळखला जातो. बघा इथं बऱ्याचदा गोंधळ होतो मुलांचा. बहुसांस्कृतिक समाज म्हटलं की आपल्याला आपला भारतीय समाज आढळतो किंवा लक्षात येतो, तर तसं नाही आहे. तर बहुसांस्कृतिक समाज म्हणून जगामध्ये ओळखला जाणारा देश कुठला आहे तर मलेशिया. मलेशिया या देशाला संपूर्ण जगामध्ये बहुसांस्कृतिक समाज म्हणून ओळखला जातो.
तर पुढचा प्रश्न आहे, विविधतेत एकता असणारा देश कोणता? इथं बघा, विविधतेत एकता असणारा देश आपला भारत आहे. आपल्या भारतामध्ये बहुसांस्कृतिक समाज असला तरी सुद्धा त्याला बहुसांस्कृतिक समाज असं संबोधलं जात नाही, तर विविधतेत एकता असणारा समाज असं संबोधलं जातं जगाच्या व्यासपीठावरती. त्याच्यामुळे या 2 प्रश्नामध्ये अजिबात गल्लत करू नका. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब संस्कृती जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते. अर्थातच आपली भारतीय संस्कृती ही जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानली जाते. प्राचीन मूळ भाषांना टिंबटिंब भाषा म्हणतात. तर प्राचीन मूळ भाषा ज्या आहेत त्यांना काय म्हणतात? तर अभिजात भाषा असे म्हणतात. जसं की संस्कृत आणि लॅटिन ह्या ज्या भाषा आहेत त्या भाषेच्या उगमातून बाकीच्या सर्व ज्या भाषा आहेत त्या उगम पावलेल्या आहेत किंवा उदयास आलेल्या आहेत. परंतु मूळ भाषा कुठल्या होत्या? तर संस्कृत आणि लॅटिन ह्या प्राचीन अभिजात भाषा आहेत. त्यांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्वप्रथम टिंबटिंब पुढचा प्रश्न आहे, सर्वप्रथम टिंबटिंब या देशामध्ये बहुसांस्कृतिकवादाची विचारसरणी आढळून येते. म्हणजे किंवा आढळून आली असा प्रश्न पाहिजे तिथं, की सर्वप्रथम कुठल्या देशामध्ये बहुसांस्कृतिकवादाची विचारसरणी आढळून आली? तर त्याचं उत्तर आहे कॅनडा. कॅनडा या देशामध्ये सर्वप्रथम बहुसांस्कृतिकवादाची विचारसरणी आढळून आली. ती कधी आली? 1971ला. 1970पासून खऱ्या अर्थानं बहुसांस्कृतिकवादाच्या विचारसरणीला प्रारंभ झालेला आहे आणि कॅनडामध्ये 71मध्ये बहुसांस्कृतिकवादाची विचारसरणी आढळून आलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, आदरातिथ्य ही विद्याशाखा टिंबटिंब क्षेत्राशी जवळीक असणारी आहे. तर आदरातिथ्य म्हणजे काय? हॉस्पिटॅलिटी. तर ही विद्याशाखा जी आहे ती कुठल्या क्षेत्राशी रिलेटेड आहे? तर पर्यटन क्षेत्राशी ती रिलेटेड आहे. त्यानंतर उद्यानविद्या म्हणजे काय? हॉर्टिकल्चर. ही विद्याशाखा टिंबटिंब क्षेत्रावरती आधारित असणारी आहे. तर हॉर्टिकल्चर ही विद्याशाखा अर्थातच कृषी क्षेत्रावरती आधारित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आदरातिथ्य म्हणजे इंग्रजीत हॉस्पिटॅलिटी. हा शब्द टिंबटिंब या लॅटिन शब्दापासून तयार झालेला आहे. तर आदरातिथ्य म्हणजेच हॉस्पिटॅलिटी हा शब्द लॅटिन शब्द कुठला आहे? तर हॉस्पस या शब्दापासून तयार झालेला आहे, ज्याचा अर्थ गेस्ट किंवा होस्ट, ज्याला आपण यजमान असं म्हणतो, या शब्दापासून झालेला आहे. त्यानंतर मूळ शब्द कुठला आहे? हॉस्पस. कुठला आहे हा शब्द? लॅटिन शब्द आहे. कशासाठी वापरला जातो? हॉस्पिटॅलिटीसाठी. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया, भारतीय पर्यटन संस्थेचे ब्रीदवाक्य टिंबटिंब आहे. तर भारतीय संस्कृतीचंच ब्रीदवाक्य आपले आहे अतिथी देवो भव. आणि पर्यटन संस्थेमध्ये तर ते बऱ्याचदा खऱ्या अर्थानं प्रकर्षानं आपल्याला जाणवतं सुद्धा की अतिथी देवो भव. जगाच्या व्यासपीठावरती कुठंही आपल्याला ही संकल्पना आढळून येत नाही, जेवढी ती संपूर्ण भारतातल्या घराघरामध्ये रुजलेली आहे, अतिथी देवो भव. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांच्यामध्ये संस्कृती म्हणजे सत्कृत्याची परंपरा. तर हे कोणाचं स्टेटमेंट आहे? तर विनोबा भावे यांचं हे स्टेटमेंट आहे. संस्कृती म्हणजे काय? सत्कृत्याची परंपरा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विविध विद्याशाखा जेव्हा एका समस्येवरती आपापल्या विषयांच्या मर्यादा सांभाळून स्वतंत्रपणे मात करतात किंवा संशोधन करतात, त्या दृष्टिकोनास टिंबटिंब दृष्टिकोन असे म्हणतात. तर इथं प्रश्न काय विचारलेला आहे बघा, की विविध विद्याशाखा आणि एकच समस्या आहे, तिथं विषयांच्या मर्यादा सांभाळून जे संशोधन करतात, अभ्यास करतात किंवा त्या समस्येवरती मात करतात, त्या दृष्टिकोनाला काय म्हणतात? तर त्याला बहुविद्याशाखीय दृष्टिकोन असे म्हणतात. आता बहुविद्याशाखीय दृष्टिकोन म्हणजे काय आपल्याला अगोदर माहिती असायला पाहिजे, की बहुउद्देशाकीय दृष्टिकोन म्हणजे काय, की वेगवेगळ्या विद्याशाखा आहेत. जसं की वैदिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, ह्या काय आहेत? वेगवेगळ्या विद्याशाखा आहेत, बरोबर. तर या विद्याशाखा एका समस्येवरती एकत्र येऊन आपल्या विषयाच्या मर्यादा न ओलांडता, आपल्या विषयाच्या मर्यादा सांभाळून जेव्हा ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात, त्या दृष्टिकोनाला बहुविद्याशाखीय दृष्टिकोन म्हणतात. उदाहरणार्थ बघा, आता सध्या कोविडची परिस्थिती आहे. तर कोविड
ही जी जागतिक समस्या आहे, या पॅन्डेमिक सिच्युएशनमधून आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपलं वैदिक शास्त्र असेल तर ते शास्त्र काय करत आहे, तर याच्यावरती प्रभावी लस शोधण्याचा प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळं संशोधन त्याच्यावरती चालू आहे. वेगवेगळे देश एकमेकांना त्याच्यासाठी सहकार्य करत आहेत. बरोबर, रसायनशास्त्राच्या मदतीनं वेगवेगळे प्रयोग त्याच्यामध्ये केले जात आहेत की कुठली लस जी आहे ती प्रभावी आहे. त्याचबरोबर या कोविडचा समाज जीवनावरती काय परिणाम झालेला आहे याचा अभ्यास समाजशास्त्रज्ञ करत आहेत. तर या कोविडमुळं लोकांच्या मानसिकतेवरती, लहान मुलांच्या मानसिकतेवरती, वयोवृद्धांच्या मानसिकतेवरती दहशतीचं वातावरण आहे, भीतीचं वातावरण आहे, दडपण आलेलं आहे की कोणकोणत्या मानसिक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागत आहे याचं संशोधन मानसशास्त्रज्ञ करत आहेत. म्हणजे कोविड ही एकच समस्या आहे, त्याच्यावरती वेगवेगळ्या विद्याशाखा आपल्या विषयाच्या मर्यादा लक्षात घेऊन काय करत आहेत, त्या समस्येवरती मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या दृष्टिकोनाला काय म्हणतात, तर बहुविद्याशाखीय दृष्टिकोन. समस्या एकच आहे, परंतु समाजशास्त्रातल्या संशोधनाचा, तिथल्या जी तथ्य, आउटपुट, निष्कर्ष जे निघत आहेत त्याचा वैदिक शास्त्रावरती काय परिणाम होतोय का, किंवा वैदिक शास्त्राचा मानसशास्त्रावरती काय परिणाम होतोय का, तर नाही. तर स्वतंत्रपणे त्यांच्यासमोर असणाऱ्या वेगवेगळ्या अँगलनं ते विचार करून ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या शाखा करत आहेत. तो दृष्टिकोन म्हणजे काय, तर बहुविद्याशाखीय दृष्टिकोन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विविध विद्याशाखा जेव्हा एकाच समस्येवरती आपल्या विद्याशाखांच्या मर्यादा पुसट करून संघटित संशोधन करतात त्या दृष्टिकोनाला टिंबटिंब दृष्टिकोन म्हणतात. तर इथं बघा, वेगवेगळ्या विद्याशाखा एकाच समस्येवरती, परंतु त्या समस्येवरती सोडवणूक करण्यासाठी विद्याशाखांच्या मर्यादा पुसट करून, कशा करून, तो पुसट करून संशोधन करतात, अभ्यास करतात. त्या दृष्टिकोनाला काय म्हणतात, तर आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन असं त्याला संबोधलं जातं. म्हणजे जसं की बघा, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये वेगवेगळे घटक असतात, तर त्या घटकाचं अध्यापन करत असताना आपण फक्त एका विषयाच्या अँगलनंच त्याचा अभ्यास केला नाही पाहिजे किंवा शिक्षक म्हणून तुम्ही त्या एकाच अँगलनं विद्यार्थ्यांना ते शिकवलं नाही पाहिजे. तर एका घटकाचे अनेक पैलू असतात, ते पैलू मुलांच्या समोर उलगडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं की बघा, नदी हा घटक जर आपल्याला शिकवायचा असेल तर भूगोलाचा शिक्षक भौगोलिक स्थान काय आहे, तिथला परिसर काय आहे, नदीच्या अवतीभोवतीचं वातावरण काय आहे, या अनुषंगानं त्याचा विवेचन करेल. भाषेचा शिक्षक असेल तर नदी बोलतीये किंवा नदीचं आत्मवृत्त किंवा नदीच्या समस्या किंवा नदीच्या संबंधित आलेली जी व्होकॅब्युलरी असेल ती इनरिच करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करेल. जर एखादा विज्ञानाचा शिक्षक असेल तर नदीमुळं होणारं जलप्रदूषण, ते रोखण्यासाठी उपाय, त्याचे परिणाम, या बाजूनं त्याचा विचार करेल. म्हणजे एकाच घटकाचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास केला तर तो घटक परिपूर्णरित्या शिकवला जाऊ शकतो. आणि परिपूर्ण घटकाचं अध्यापन झालं तर विद्यार्थ्यांचा मानसिक किंवा त्यांचा बौद्धिक विकास हा सर्वांगीण त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून आपल्या विद्याशाखांच्या मर्यादा ओलांडून अशा समस्येवरती जेव्हा एखादा अभ्यास केला जातो, संशोधन केलं जातं, त्याला आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन असं संबोधलं जातं. जसं की बघा, एखादी स्पर्धा आपल्याला आयोजित करायची आहे, एखादी ऑलिम्पिक स्पर्धा आहे, एशियाड स्पर्धा आहे किंवा इतर कुठलं तरी IPL आहे, कुठली तरी एखादी स्पर्धा आपल्याला आयोजित करायची आहे. तर संगीत क्षेत्र जे आहे ते कुठल्या बाबीनं त्या खेळवस्तूकडं बघताना किंवा विषयवस्तू जर खेळ असेल तर त्याचं विचार करत असताना संगीत क्षेत्र हे त्या स्पर्धेसाठी चांगल्या रीतीनं कसं गीत जे आहे ते आपल्याला सादर करता येईल, चांगलं तालबद्धरित्या कसं ते सादर करता येईल याचा विचार करेल. तर भाषा हा जो घटक आहे त्या माध्यमातून प्रभावी संप्रेषणाद्वारे त्या खेळाचं महत्त्व जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बातम्यांचा उपयोग त्या ठिकाणी करेल. गणित विषयाच्या माध्यमातून आपल्याला त्याची मदत काय होईल, तर क्रीडांगण आखायचं असेल, क्रीडांगणाचं क्षेत्रफळ ठरवायचं असेल, बैठक व्यवस्था ठरवायची असेल, परिसर निवडायचा असेल तर गणिताच्या बाजूने आपण त्याचा विचार करू. विज्ञानामुळं काय होईल, तर खेळातील कौशल्य, कुठल्या कुठल्या देशामध्ये कुठलं साहित्य वापरलं जातं, किती प्रभावीपणे ते वापरलं जातं, आपल्याकडं ते कसं वापरता येईल, आपल्या संघाला त्याचा काय फायदा करता येईल, त्याच्यासाठी नवीन काही सिस्टम आपल्याला बनवता येईल का, याचा विचार वैज्ञानिक दृष्टिकोनातून केला जाईल. तर आरोग्य क्षेत्रामध्ये काय होईल, तर
आहार, जे खेळाडू आहेत त्यांना पौष्टिक आहार काय देता येईल, त्यांचा व्यायाम हा सुद्धा याच्यामध्येच अंतर्भूत होईल आरोग्य ह्याच्यामध्ये. तर कलाक्षेत्रामध्ये त्या स्पर्धेचं जाहिरातींच्या माध्यमातून, पोस्टरच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रदर्शन कसं करता येईल आणि लोकांच्या मनामध्ये त्या खेळाबद्दल बघण्याची असेल किंवा त्या खेळामध्ये सहभागी होण्याची असेल ती वृत्ती वाढवण्यासाठी पोस्टर आणि जाहिरातीचा उपयोग कलाक्षेत्राच्या माध्यमातून करता येऊ शकेल. म्हणजे संघ व्यवस्थापनामध्ये ह्या वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करून जो दृष्टिकोन अवलंबला जातो त्याला आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन असं संबोधलं जातं. आय होप की ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली असेल. तर नेक्स्ट प्रश्न बघूयात. 1970 मध्ये टिंबटिंब यांनी अंतर्बोध विद्याशाखीय संज्ञेची ओळख करून दिली. तर कुणी ओळख करून दिलेली आहे? अंतर्बोध विद्याशाखा म्हणजेच काय? ट्रान्सडिसिप्लिनरी. बहुविद्या म्हणजे काय आणि आंतरविद्याशाखा म्हणजे काय हे आपण बघितले. आता अंतर्बोध विद्याशाखा म्हणजे काय? तर ट्रान्सडिसिप्लिनरी. तर या शाखेची ओळख पहिल्यांदा जीन पियाजे यांनी 1970ला करून दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्याशाखांच्या मर्यादेपलीकडे जाऊन अनेक शाखांचे एकत्रीकरण ज्या शाखेत होते त्याला काय म्हणतात? तर त्याला अंतर्बोध विद्याशाखा असं संबोधलं जातं. आता अंतर्बोध विद्याशाखा म्हणजे काय की आपल्या विद्याशाखाच्या मर्यादा ओलांडून त्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन अनेक शाखांचं एकत्रीकरण जिथं केलं जातं त्याला म्हणतात अंतर्बोध विद्याशाखा. जसं की आपण बघा मगाशी बहुविद्याशाखेमध्ये कोविडचं उदाहरण घेतलं, ते जर उदाहरण आपण कंटिन्यू केलं तर कोविडमुळं जागतिक समस्या निर्माण झालेली आहे, बरोबर. आता ह्या जागतिक समस्येचं निराकरण करण्यासाठी जगामध्ये एकच क्षेत्र, आपण लहान मूल हा घटक एकच घेतला तर या कोविडमुळं लहान मुलांच्या मनावरती काय परिणाम झालेला आहे, किती लहान मुलं त्याच्यामुळं निराधार झालेली आहेत याचं दृश्य समाजापुढे सादर करता येईल. समाजापुढं हे दृश्य सादर केल्याच्या नंतर त्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी समाजातील लोकांना त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जाईल. समाजातील लोकांचाच फायदा घेऊन, तिथल्या लोकांचीच मदत घेऊन ही समस्या सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल आणि त्या निराधार मुलांसाठी काही उपाययोजना शासकीय स्तरावरती, सामाजिक स्तरावरती, वैयक्तिक स्तरावरती करता येतील का याचा संयुक्तिक प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल. आणि हा संयुक्तिक प्रयत्न म्हणजेच काय असणार आहे तर अंतर्बोध विद्याशाखाच्या दृष्टिकोनातून केलेला प्रयत्न असणार आहे. म्हणजे अंतर्बोध विद्याशाखेमध्ये विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाऊन त्याचा फायदा समाजापुढं ती समस्या मांडायची, समस्येची सोडवणूक समाजातूनच करायची आहे आणि त्याचा फायदासुद्धा समाजातील लोकांना देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे आता आणखी सोपं करून सांगायचं झालं की ह्या 3 विद्याशाखामधला स्लाइट डिफरन्स काय आहे. तर बहुविद्याशाखा म्हणजे काय आहे बघा की फळांचं एखादं सॅलड आहे असं समजूया आपण. फळांचं सॅलड म्हणजे काय असतं तर आपण चिक्कू असेल, डाळिंब असेल, पेरू असेल, आपलं सफरचंद असेल किंवा इतर काही फळं असतील तर ती फळं काय करतो आपण एकत्रित करतो, बरोबर. परंतु सॅलड केल्याच्या नंतर जेव्हा ते सॅलड आपण खातो तेव्हा डाळिंबाची चव आंब्याला येणार नाही आणि आंब्याची चव ही याला येणार आहे का? फणसाला येणार आहे का? किंवा फणसाची चव सफरचंदाला येणार आहे का? सफरचंदाची चव आपल्याला पेरूला येणार आहे का? तर नाही. तर बहुविद्याशाखा म्हणजे काय की सॅलड आहे तिथं, ते सॅलडमध्ये वेगवेगळी फळं आहेत परंतु ती आपली मर्यादा सोडत नाहीत. प्रत्येकजण आपापलं स्वतंत्र व्यक्तिमत्व कायम ठेवूनच आपल्याला टेस्ट देतं, बरोबर. तसं आंतरविद्याशाखा म्हणजे काय की एखादी बनवलेली भाजी आहे की आपण सपोज वांग्याची भाजी बनवली किंवा एखादी पनीरची भाजी बनवली तर ती भाजी बनवता आपण वेगवेगळे इन्ग्रेडियंट वापरतो, बरोबर. वेगवेगळे पदार्थ आपण त्या ठिकाणी वापरतो. परंतु ती भाजी तयार झाल्याच्यानंतर त्याचे गुणधर्म बदलतात. मग आपण जर सपोज वांग्याची भाजी केलेली असेल तर वांग्याच्या भाजीमध्ये आपण वेगवेगळे मसाले वापरतो किंवा आपण शेंगदाण्याचा कूट वापरतो किंवा आपण हळद वापरतो, मीठ वापरतो किंवा चवीसाठी आणखी काही पदार्थ त्याच्यामध्ये ॲड करतो. ते आपल्याला वेगळे करता येतात का? तर नाही. तसंच आंतरविद्याशाखामध्ये आपल्या विद्याशाखेच्या मर्यादांचं एकत्रीकरण त्या ठिकाणी केलं जातं, त्या पुसट केल्या जातात, त्या पुन्हा विलग करता येत नाहीत. परंतु त्याचा हेतू काय असतो की एखाद्या विशिष्ट गोष्टीवरती मात करायची आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे बनवलेली भाजी ही आंतरविद्याशाखीयमध्ये येणार आहे. काही पदार्थ वेगळे करता येतील
परंतु त्याचे गुणधर्म त्या ठिकाणी बदलतात. की वांगं सेपरेट आपल्याला करता येऊ शकेल कदाचित, बटाटा ॲड केला असेल तर तो बटाटा आपल्याला थोडाफार विलग करता येईल, परंतु गुणधर्म मात्र त्या भाजीचे त्या ठिकाणी बदललेले असतात. आणि अंतर्भूत विद्याशाखा म्हणजे काय, तर इथं मर्यादेच्या पलीकडे जाऊन अनेक शाखांचं एकत्रीकरण होतं. म्हणजे काय, की जसं की आपण केक समजूया, की केकमध्ये आपण मैदा, साखर, लोणी, वेगवेगळ्या क्रीम्स, कलर्स हे सगळे वापरत असतो. ते आपल्याला सेपरेट करता येतं का? मैद्यात मिळालेली साखर, मध्ये मिसळलेलं लोणी किंवा लोण्यामध्ये मिसळलेली क्रीममध्ये मिसळलेला रंग आपल्याला वेगळा करता येतो का? तर नाही. तर तो केक म्हणजे काय आहे, तर अंतर्बोध विद्याशाखा आहे. तर अशा रीतीनं ह्या 3 विद्याशाखांमधला फरक तुम्हाला समजलेला असेल, आय होप. त्यानंतर लास्टचा प्रश्न आहे, अंतर्बोध विद्याशाखेता टिंबटिंब यामध्ये आढळते. तर अंतर्बोध विद्याशाखा ही कुठं आढळते, तर कला आणि मानवता याच्यामध्ये प्रामुख्याने ही आढळलेली आपल्याला बघायला मिळते. अशा रीतीने आज आपण अंडरस्टँडिंग डिसिप्लिन अँड सब्जेक्ट या पेपरची संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये बघितलेली असेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू सो मच.